आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं आजच्या प्रसारणात पुन्हा स्वागत. रात्रीचे 9 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत हॅलो गीत बहार हा फोन इन कार्यक्रम. सूत्रसंचालन आणि निवेदन आहे दीपाली माळी यांचं. ऐकूयात. श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी का ऐकायला आवडतं? कारण तिथं वेगवेगळ्या प्रकारची गाणी ऐकायला मिळतात. खूपदा काय होतं, आपण यूट्यूबवर पण गाणी ऐकतो किंवा बाकीच्या पण ज्या कारवा वगैरे त्याच्यावर पण गाणी ऐकत असतो, पण ती जनरली एका मूडची गाणी ऐकायला मिळतात. म्हणून मग आकाशवाणी का छान वाटतं, तर मधूनच एखादं खूप दिवसांपूर्वी ऐकलेलं गीत, खूप वर्षांपूर्वी ऐकलेलं, विस्मरणात गेलेलं, अशी अनेक गीतं आकाशवाणीवर आपल्याला ऐकायला मिळतात. म्हणूनच श्रोत्यांचं आकाशवाणीवर भरभरून प्रेम असतं. आम्हाला येणाऱ्या फोन कॉलमधून ते प्रेम आम्हाला कळत असतं. म्हणून श्रोत्यांच्या आवडीची गाणी त्यांना ऐकायला मिळावी म्हणून आमचा हा कार्यक्रम हॅलो गीत बहार. हॅलो हॅलो. हॅलो गीत बहार आहे ना? हो, हॅलो गीत बहार कार्यक्रमात. शिवाजी बडे नवनागावरून बोलतोय. हा बोला. धरम करम म्हटलं कधी पिकचे आहे का माती के मोर. बर, तुम्हाला आवडतं का खूप हे गाणं? हो. बर. शक्यतो हे गाणं मी मागच्या वेळेस सांगितलं होतं. हा. त्यावेळेस क्रिकेट मॅच असल्यामुळे ऐकायला नाही मिळालं. अच्छा. नाही, क्रिकेट मॅच असलं तर मग आम्हाला प्रक्षेपण नाही करता येत ना, म्हणून मग ते राहिलं असेल. मी पण समजू शकतो. हो हो हो. थोडं गाणं ऐकवा आम्हाला. कार्यक्रमात सहभागी झालात खूप खूप धन्यवाद. हो, ओके. एक दिन बिक जाएगा माटी के मोल, जग में रह जाएंगे प्यारे तेरे बोल। एक दिन बिक जाएगा माटी के मोल, जग में रह जाएंगे प्यारे तेरे बोल। तुझे के होठों को देकर अपने गीत, कोई निशानी छोड़ फिर दुनिया से डोल। एक दिन बिक जाएगा माटी के मोल, जग में रह जाएंगे प्यारे तेरे बोल। ला 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 ला। अनहोनी पथ में कांटे लाख बिछाए, होनी तो फिर भी बिछड़ा यार मिलाए। अनहोनी पथ में कांटे लाख बिछाए, होनी तो फिर भी बिछड़ा यार मिलाए। ये बिरहा ये दूरी तो पल की मजबूरी, फिर कोई दिल वाला काहे को घबराए। करम पम धारा जो बहती है मिलके रहती है, बहती धारा बन जा फिर दुनिया से डोल। एक
दिन बिक जाएगा माटी के मोल, जग में रह जाएंगे प्यारे तेरे बोल। ला 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 ला। हॅलो हॅलो. हॅलो गीतबहार कार्यक्रमात स्वागत आहे. हो, नमस्ते मॅडम. नमस्ते. मी अश्विनी परदेशी कुमावत श्रीरामपूरवरून बोलते. बोला. तुमचा हा जो हॅलो गीत बहार कार्यक्रम आहे तो आणि आकाशवाणीवरचे सगळेच कार्यक्रम मी नेहमी ऐकते आणि ते धन्यवाद. खूप छान वाटतात ऐकायला. अरे वा, छान. काय करता मॅडम तुम्ही? मी जिल्हा परिषद शाळा भोकर इथे एक शिक्षिका म्हणून काम करते. बरं बरं. त्याचबरोबर बाकी पण कविता करणे वगैरे ह्या गोष्टी मला आवडतात की ज्यातून माझ्या मुलांना काहीतरी नवीन शिकायला मिळेल आणि मुलांकडूनही मला नवीन काहीतरी शिकायला मिळेल. किती छान. तुमच्यासारख्या प्रयोगशील शिक्षिका असल्यानंतर मुलांचं भविष्य तर चांगलं असणारच आहे. नक्कीच मुलांसाठी काहीतरी नवीन करायचा नेहमीच प्रयत्न असतो नक्की. की त्यामुळे आपल्या पण कलागुणांना वाव मिळतो आणि त्यांच्या पण. हो, खरं आहे. मुलांसोबत आपणही शिकत असतो असं हो, म्हणतात. आपणही ते खरं नवीन काहीतरी शिकतो खरं ना. आणि खूप असतं मुलांकडून शिकायला. आपल्याला खूप काही गोष्टी असतात की त्या आपण मुलांकडून शिकू शकतो. खरं. पण ती शिक्षणाची तयारी हवी आणि तुमची ती आहे हीच गोष्ट मुळात खूप सुंदर आहे. बरं, आजच्या कार्यक्रमात कोणतं गीत ऐकणार? सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला. वा वा वा. गाणं पण छान सांगितलं. आवडतं ते गाणं नेहमीच. हो ना. आणि छान आहे. हो हो हो, नक्कीच. चालेल. कार्यक्रमात Okay, thank you. सहभागी झाला. Okay. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला. सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला. रंग कधी दिसणार तुला, रंग कधी दिसणार तुला, लाजणारा फुलातला. सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला.
निळसर चंचल पाण्यावरती, निळसर चंचल पाण्यावरती, लईत एका तरंग उठती, निळसर चंचल पाण्यावरती, लईत एका तरंग उठती, छंद कधी कळणार तुला, छंद कधी कळणार तुला, नाचणाऱ्या जलातला, सांग कधी कळणार तुला, भाव माझ्या मनातला. हॅलो हॅलो हॅलो. हॅलो गीतबहार कार्यक्रमात स्वागत हा आहे. नमस्कार मॅडम. नमस्कार. हा सिंधी कॉलेज पिंकू बोलतो मॅडम. एक गाणं ऐकायचं होतं मला. कोणतं गाणं ऐकायचं आज? ते आला थंडीचा महिना शेकोटी पेटवा. थंडीचे दिवस आहे म्हणून हे गाणं ऐकायचं का? हो मॅडम. बरं बरं. सध्या खूपच थंडी पडली आहे. हो आता दिवसात थंडी वाढत चालली मॅडम. हो ना. हम्म. आणि नगरमध्ये तर फारच जाणवते ती. हो हो कार्यक्रमात सहभागी झालात खूप खूप धन्यवाद. हो धन्यवाद. आला थंडीचा महिना, आला थंडीचा महिना, झटपट शेकोटी पेटवा, मला लागलाय खोकला, मला लागलाय खोकला, मधाच बोट कोणी चाटवा, हो मला लागलाय खोकला. कवळ्या मनात इनले नाजूक फिरतीचे जाळ, काही सुचना बाई मी करते या भलतच चाळ, रोज सपनात येते, रोज सपनात येते, रांगत देखणं बाळ, त्याच्यासाठी मी मांडलाय पाळण्यानं घेतलाय खेळ, झोप लागना बाई ग, झोप लागना बाई ग, सख्याला निरूप पाठवा, मला लागलाय खोकला, मला लागलाय खोकला, मधाच बोट कोणी चाटवा, हो मला लागलाय खोकला. तुमच्यासाठीच आले मोडून माझं मी लग्न, द्या सोडून घरदार, चला की माझ्या मागणं. असं किती चालायचं नुसतं दुरून बघणं, तुमच्या वाचून झालंय मला बी अवघड जगणं, लई वाढलंय दुखणं, लई वाढलंय दुखणं, खात्रीचा हकीम भेटवा, मला लागलाय खोकला, हो मला लागलाय खोकला, मधाच बोट कोणी चाटवा, हो मला लागलाय खोकला.
मला लागलाय खोकला. हॅलो गीतबहार कार्यक्रमात स्वागत आहे. हॅलो नमस्कार. नमस्कार. बापू गीते तालुका आष्टी जिल्हा बीड गाव पांगुळगाव निघून बोलतो. आपल्याला एक गाणं द्यायचं होतं. कोणतं गाणं ऐकायचं? चित्रपट आहे राजा हिंदुस्थानी. हां. त्यातलं कुठलं 3 महिने झाले कॉल केलेला. हो चालेल चालेल. धन्यवाद, तुम्ही 3 महिन्यांची आमची सूचना पाळली. कितना प्यारा तुझे रब ने बनाया, कितना प्यारा तुझे रब ने बनाया, जी कर देखता रहूं, ओ कितना सोना तुझे रब ने बनाया, कितना सोना तुझे रब ने बनाया, जी कर देखता रहूं. तू है पागल तू है जोकर तू है दिलबर जानी. तू है पागल तू है जोकर तू है दिलबर जानी. सबसे प्यारा मेरा यारा राजा हिंदुस्तानी. ओ कितना प्यारा तुझे रब ने बनाया, जी कर देखता रहूं, ओ कितना सोना तुझे रब ने बनाया, जी कर देखता रहूं. अंबर से आई है परियों की रानी, देख जिसे होती है सबको हैरानी. ओ अंबर से आई है परियों की रानी, देख जिसे होती है सबको हैरानी. सुंदर सा मुखड़ा है फूलों के जैसा, होगा ना दुनिया में कोई ऐसा. कितना सीधा कितना सच्चा मेरा कितना अच्छा. मुझको तो अच्छी लगती है तेरी हर नादानी. मुझको तो अच्छी लगती है तेरी हर नादानी. सबसे प्यारा मेरा यारा राजा हिंदुस्तानी. कितना प्यारा तुझे रब ने बनाया, जी कर देखता रहूं, ओ कितना सोना तुझे रब ने बनाया, जी कर देखता रहूं.
बनाया, हो कितना सोना तुझे रब ने बनाया, जी कर देखता रहूं। तू है पागल, तू है जोकर, तू है दिलबर जानी, सबसे प्यारा मेरा यारा राजा हिंदुस्तानी। हो कितना प्यारा तुझे रब ने बनाया, जी कर देखता रहूं। जी करे देखता रहूं। जोकर. हॅलो, हो नमस्कार. नमस्कार. गीतबार कार्यक्रमात स्वागत आहे. मी मुक्काम पोस्ट शिर्डी तालुका राजा जिल्हा अहमदनगर इथून बोलतोय, बाबासाहेब पुंड. बोला. हॅलो गीतबार या स्वागत आहे. प्रोग्राम मध्ये मला आज काठीनं घोंगडं घेऊ द्या किरे हे गाणं ऐकायचं आहे. सध्या जत्रेचे दिवस आहे, तर गावोगावी जत्रा भरतायत, तर हे गाणं ऐकवा. तुमच्या गावात पण जत्रा असते का? हो आमच्या गावात जत्रा रामनवमीला असते. शिर्डीबद्दल बोलायचं तर रामनवमीला तुमच्या गावात जत्रा म्हणजे जनतेचा महासागरच लोटलेला असतो. हो हो ही जत्रा म्हणजे साईबाबांनी सुरू केलेली आहे. म्हणजे ते जेव्हा होते तेव्हा, तर ती आजपर्यंत चालू आहे, म्हणजे चालू राहणार भविष्यात पण. हो नक्कीच. साईबाबांवर आहेच श्रद्धा सगळ्यांची. बऱ्याच दिवसातून फोन लावला मी आज. हो ना. हो खूप दिवसातून लावल्यानंतर काय होतं, इतर श्रोत्यांना पण चान्स मिळतो फोन लावायला. हो पहिलं कधी लावला आठवत सुद्धा नाही मला, इतके दिवस झाले. बर बर. माझ्या मित्राचं नाव संदीप भालेराव. चल ऐकूया तुमच्या आवडीचं हे गीत. कार्यक्रमात सहभागी हो झाला धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. काठीनं घोंगड घेऊन द्या की र, मला बी जत्रेला येऊन द्या की. काठीनं घोंगड घेऊन द्या की र, मला बी जत्रेला येऊन द्या की. काठीनं घोंगड घेऊन द्या की र, मला बी जत्रेला येऊन द्या की. काठीनं घोंगड घेऊन द्या की र, मला बी जत्रेला येऊन द्या की. दिस आला या माथ्यावर, बघ दुपार झाली भर, या पोट माळावर मंदी सोडून नांगर, टाकी वैरण बैला मोर, घेतो इसावा घटका भर, त्याची अस्तुरी सुंदर, आली घेवोनी भाकर, बाय भात्या ती चरचर, अन कशी चालती आझर झर. कांदान भाकरी खाऊन द्या, अरे कांदान भाकरी खाऊन द्या की र, मला बी जत्रेला येऊन द्या की. काठीनं घोंगड घेऊन द्या की र, मला बी जत्रेला येऊन द्या की. वळ पळून न्या चौकुर, वळटी करून आणल्यात गुर, अळला बैल हय मातुर, देतो झुकांडी जातो दूर, गाय कपिली लय चातुर, दूध तियाला भरपूर, गुर पाण्यावर नेऊन द्या, अरे गुर पाण्यावर नेऊन द्या की र, मला बी जत्रेला येऊन द्या की. काठीनं घोंगड घेऊन द्या की र, मला बी जत्रेला येऊन द्या की. मी लोकांचा हाय चाकूर, जीव दमून होतोय चूर, धनी माझा लय मगरूर, मालकीनं करी कुरकुर, पाया मंदी नाही गेटूर, जिंदी फाटची या टुरटुर, अर दुपार टळून जाऊन द्या, अर दुपार टळून जाऊन द्या की र, मला बी जत्रेला येऊन द्या की. काठीनं घोंगड घेऊन द्या की र, मला बी जत्रेला येऊन द्या की. दत्तू सोनाराचा शिरधर, मधुपानाचा मुरलीधर, चोखू चांबाराचा चंदर, वरल्या आळीचा जालंधर, घरा शेजारी आपली घर, बाळपणातला मैतर, अरे तुमच्यात सामील होऊन द्या, अरे तुमच्यात सामील होऊन द्या की र, मला बी जत्रेला येऊन द्या की. काठीनं घोंगड घेऊन द्या की र, मला बी जत्रेला येऊन द्या की. काठीनं घोंगड घेऊन द्या की र, मला बी जत्रेला येऊन द्या की. हॅलो. हॅलो. हॅलो गीतबार कार्यक्रमात स्वागत आहे. सुरेश पाटोळे बोलतो मॅडम, खेडल्यावरून. गीत ऐकत होतं मॅडम. कोणतं गीत ऐकणार? दिलवाले मधलं.
त्यातलं कोणतं जिता थाजीच केली. आवडतं का खूप? हो. काय करता आपण? काय शेती करतो मॅडम. बरं. आता काय सध्या शेतीत लावलेलं आहे? कापसाची शेवटची वेचणी चालू आहे. बरं बरं. त्यानंतर काय लावणार मग? गहू. अच्छा. गहू लावल्यानंतर मग खूप काम असेल ना? हा, भरपूर काम असतं गहू लावल्यानंतर. हां. कपाशीच्या किती वेचण्या केल्यात आतापर्यंत? 2 केल्या, आता 3री चालू आहे शेवट. अच्छा, शेवटची का आता ही? कार्यक्रमात सहभागी झालात, खूप खूप धन्यवाद. ऐकूया तुमच्या धन्यवाद, आवडीचं मॅडम. गीत. जीता था जिसके लिए मरता था, जीता था जिसके लिए मरता था। एक ऐसी लड़की थी जिसे मैं प्यार करता था, एक ऐसी लड़की थी जिसे मैं प्यार करता था। जीता था जिसके लिए मरता था। एक ऐसी लड़की थी जिसे मैं प्यार करता था, एक ऐसी लड़की थी जिसे मैं प्यार करता था। लड़की थी जिसे मैं प्यार करता था, एक ऐसी लड़की थी जिसे मैं प्यार करता था। दोस्त, तुम भी गाओ ना, तुम्हारी आवाज मुझे कुछ याद दिलाती है, गाओ ना।
प्यार किया था। कहीं कहीं तुमने सपना की तरह धोखा तो नहीं दिया? जान से भी ज्यादा चाहा था जिसको, उसने ही धोखा दिया, उसने ही धोखा दिया। नादान थी जो कुछ भी न समझी, चाहत को रुसवा किया, चाहत को रुसवा किया। बना के उसी ने उजाड़ा मेरा आशियाँ। वो कैसी लड़की थी जिसे तू प्यार करता था। एक ऐसी लड़की थी जिसे मैं प्यार करता था। जीती थी जिसके लिए मरती थी। एक ऐसा लड़का था जिसे मैं प्यार करती थी। एक ऐसा लड़का है जिसे मैं प्यार हॅलो. हॅलो. हॅलो गीतबहार कार्यक्रमात स्वागत आहे. हो नमस्कार मॅडम. नमस्कार. मी कृष्ण संभार बोलतोय. बोला. बऱ्याच दिवसांनी आज कॉल लागला, बरं वाटलं. हो. आपल्या अहिल्यानगर मध्ये जरा आता थंडीची लाट म्हणजे थंडी आता पडलेली आहे. हो खूप थंडी आहे सध्या. खूप थंडी आहे हम्म. आणि एकमेकांनी काळजी घेणंच महत्वाचं आहे आता थंडीत सुद्धा. हो ते तर आहे. तब्येतीची हो. पण काळजी घ्यायची. शेवटी ब्रिटिश लोकांनीच म्हणलं हेल्थ इज वेल्थ म्हणलेलं आहे का. खरंय खरंय. आणि आजकाल काय झालेलं आहे, आजकाल या पूर्ण ह्याच्यात लोक आता म्हणजे वेल्थ पेक्षा हेल्थला खूप महत्व आलेलं आहे. हो आता आता सगळेजण सजग झाले आहेत की तब्येतीकडे हो, हो, लक्ष हो. देतात, व्यायाम करतात आणि हो, ते हो, हो. महत्वाचं पण आहे. चालेल, अजून काय म्हणता मॅडम? अजून काही नाही. बऱ्याच कार्यक्रमात दिवसांनी कोणतं मला- गीत ऐकणार? सांगतो, पण ज्यावेळेस आम्ही तुमच्या संघ म्हणजे या माध्यमातून ज्यावेळेस आम्ही तुमच्या संघ कनेक्ट होतो, संपर्क साधतो, एक ऑटोमॅटिक आमच्यात सुद्धा एक एनर्जी निर्माण होत असते. या मागचा हा उद्देश आहे, क्या बात तुमच्या आहे. संघ बोलायचं हा. आणि बोलल्यानंतर जे एक आत्मिक समाधान जो मिळतं ते खूप महत्वाचं असतं मॅडम. अरे वा. म्हणजे हे हो. आकाशवाणीवरचं तुम्हा लोकांचं प्रेम आहे की हो, हो, तुम्हाला निश्चित. एनर्जी मिळते आमच्याशी बोलून. हो. आणि आकाशवाणीच्या आपल्या अहिल्यानगरच्या आकाशवाणीचं जे असं आहे की राईट फ्रॉम बिगिनिंग, अगदी सुरुवातीपासून आम्ही तुमचे श्रोते आहेत. बरं. आणि त्याच्यामुळे एक आपुलकी, स्नेह, प्रेम म्हणजे आमच्या टिल टू आवर एंड म्हणजे आमच्या जीवनाच्या शेवटपर्यंत राहिले असा आम्हाला बी आत्मविश्वास आहे मॅडम. क्या बात आहे. वा वा. श्रोत्यांच्या शुभेच्छांवरच आकाशवाणी चालू आहे असं आम्ही म्हणणार मग. हो हो हो. पण आज कोणतं गीत ऐकणार? बरं, तेजोमय ज्ञान ब्रह्माचं ते एक गीत लावा मॅडम. कार्यक्रमात तुमच्याशी- सहभागी झालात खूप खूप धन्यवाद. हो हो मॅडम, आणि तुमचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. पुन्हा एकदा आकाशवाणी टीमला आमच्या सर्वांकडनं खूप खूप शुभेच्छा. आणि धन्यवाद. असंच तुमचं आता मी ऐकतोय आकाशवाणी ज्या वेळेस ऐकतो त्यावेळेस खूप लांब लांबून ज्यावेळेस फोन येतात, कॉल येतात, म्हणजे आपल्या राज्याच्या बाहेरून ज्यावेळेस कॉल येतात, हो खूप म्हणजे बरं वाटतं मॅडम. खरंय ना. सगळ्यांपर्यंत हो. पोहोचतंय हो आज आकाशवाणी. हो. हे आणि आपलं समाधान आहे. अहिल्यानगरचं ज्यावेळेस एवढं मोठं म्हणजे ते फ्रिक्वेन्सी इतक्या लांबपर्यंत गेलेले आहे, म्हणजे राजस्थान म्हणा, बिहार पर्यंत, तिकडून ज्यावेळेस लांब लांबून फोन येतात, खूप मनाला एक बरं वाटतं म्हणजे. हो आजकाल मोबाईल ऍपमुळे जगभरात कुठेही आलेलं. हो जगभरात ते झालेलं आहे. हो हो हो. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. कार्यक्रमात सहभागी झालात हो. खूप खूप धन्यवाद. हो.
तेजोमय नाद ब्रह्म है, तेजोमय नाद ब्रह्म है। ऋण सोडले काळजात, लख लखले योजनात. ऋण सोडले काळजात, लख लखले योजनात. अंबरात अंतरात एक रूप है, नाद ब्रह्म है। तेजोमय नाद ब्रह्म है, तेजोमय नाद ब्रह्म है। सृष्टीचा देव्हारा दरवळला गाभारा. आ, आ, सृष्टीचा देव्हारा दरवळला गाभारा. सर्व दिशा कांचनमय, पवन मंद मंगलमय. सर्व दिशा कांचनमय, पवन मंद मंगलमय. आरतीत तेजाच्या, आरतीत तेजाच्या विश्वदंग है, नाद ब्रह्म है. तेजोमय नाद ब्रह्म है, तेजोमय नाद ब्रह्म है. कुसुमांच्या हृदयातून स्नेहमयी अमृत घन. कुसुमांच्या कुसुमांच्या हृदयातून स्नेहमयी अमृत घन. सोहीकडे करुणा तव, बरसून ये स्वरलाघव. सोहीकडे करुणा तव, बरसून ये स्वरलाघव. परमेशा परमेशा, साद घाली तुझे रूप है. नाद ब्रह्म है, नाद ब्रह्म है, नाद ब्रह्म है. तेजोमय नाद ब्रह्म है,
गीतबहार कार्यक्रमात स्वागत आहे. हो, मी देवांग गोरे बोलतोय रुचेतचीवरून मॅडम. हो, मला एक गाणं द्यायचं मॅडम. कोणतं गाणं ऐकणार? मला प्रत्येक पिक्चर मध्ये द्यायचं हेमा मालिनी आणि धर्मेंद्र गाणं चित्रित आहे आणि गाण्याची बोल आहेत जट मला पगला दिवाना. बरं. धर्मेंद्रची तब्येत ठीक नाहीये त्यामुळे तुम्हाला त्यांचं गाणं ऐकायचं का? हो 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 बरं. खूप आवडतो का धर्मेंद्र? हो हो हो. बरं. कार्यक्रमात सहभागी झालात खूप खूप धन्यवाद. ऐकूया तुमच्या आवडीचं हे गीत. थँक्यू मॅडम. धन्यवाद. मैं जट यमला पगला दीवाना हो रब्बा इतनी सी बात न जाना के ओ मैनू प्यार कर दी है साडे उत्ते वो मर दी है के ओ मैनू प्यार कर दी है हाय 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 साडे उत्ते वो मर दी है. उसने तो कहा हर बात को इशारे में दिया भी जला के रखा रातों को चौबारे में. उसने तो कहा हर बात को इशारे में दिया भी जला के रखा रातों को चौबारे में. रेशमी दुपट्टा फेंका पीन के हुलारे में मेले में अकेले फिरी बाजार सारे में कौन सा बनाया न बहाना बहाना बहाना. मैं जट यमला पगला दीवाना हो रब्बा इतनी सी बात न जाना के ओ मैनू प्यार कर दी है साडे उत्ते वो मर दी है के ओ मैनू प्यार कर दी है साडे उत्ते वो मरती है. ऐसा नहीं होता तो वो ऐसे शर्माती ना मुझे आते देख सड़क पे भाग जाती ना. ऐसा नहीं होता तो वो ऐसे शर्माती ना मुझे आते देख सड़क पे भाग जाती ना. जुल्फों के घूंघट में मुखड़ा छुपाती ना छोटी सी उम्र में वो जान को लगाती ना. प्रेम का रोग पुराना पुराना पुराना. मैं जट यमला पगला दीवाना हो रब्बा इतनी सी बात न जाना के ओ मैनू प्यार कर दी है साडे उत्ते ओ मर दी है के ओ मैनू प्यार कर दी है साडे उत्ते वो मरती है. मैं जट यमला पगला दीवाना. हॅलो. हॅलो, गीत बाहेर आहे का मॅडम? हो, गीतबहार कार्यक्रमात स्वागत आहे. हो, मी ज्ञानदेव शेटे बोलतो मॅडम रावरी. थंडी चांगली सुरू झाली मॅडम. आता थंडीमुळे भारी पिकं येते भारी वातावरण आहे. हो. शेतकरी आनंदी हो.
आणि सगळ्याला सुख समाधान लाभो मॅडम. सगळं आपल्या भारत मातेचे जेवढे सर्व नागरिक बंधू भगिनी ना यांना सर्वांना सुख समाधान आनंदाचं वर्ष जाऊ हे. अरे वा, छान छान छान. म्हणजे एक पुढच्या वर्षाचं चांगलं वागतील अशाच आपण शुभेच्छा देऊया आणि अपेक्षाही करूया तशीच. पण आजच्या कार्यक्रमात कोणतं गीत ऐकणार? मला मॅडम ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग एखादा भारी मधला लावा. बरं, कार्यक्रमात सहभागी झालात खूप खूप धन्यवाद. हो, धन्यवाद मॅडम, धन्यवाद. धन्यवाद. देवाची द्वारी उभा क्षण भरी, देवाची द्वारी उभा क्षण भरी, तेणे मुक्तिचारी साधी येल्या, तेणे मुक्तिचारी साधी येल्या, देवाची द्वारी उभा क्षण भरी, देवाची द्वारी उभा क्षण भरी. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, कोण करी, देवाची द्वारी उभा क्षण भरी, देवाची द्वारी उभा क्षण भरी. असोनी संसारी जीवे वेग करी, असोनी संसारी जीवे वेग करी, वेदशास्त्र उभारी बाया सदा, बाया सदा, देवाची द्वारी उभा क्षण भरी, देवाची द्वारी उभा क्षण भरी. ज्ञानदेव म्हणे, ज्ञानदेव म्हणे, ज्ञानदेव म्हणे, ज्ञानदेव म्हणे. आ आ
एक पुणे द्वारकेचे राणे पांडवा घरी देवाची द्वारी हा क्षण तेणे मुक्तिचारी साधी येण्या तेणे मुक्तिचारी साधी येण्या देवाची द्वारी हा क्षण देवाची द्वारी हा क्षण श्रोतेहो, आजचा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. आपल्या पत्रांची आणि ईमेल्सची आम्ही वाट बघत असतो. पुन्हा भेटूया पुढच्या गीतबहारमध्ये. आजच्या कार्यक्रमासाठी तंत्रसहाय्य होतं महेंद्र रोहकले आणि रावसाहेब देशमाने यांचं. आकाशवाणी